तर हा बघा फ्रेंड, इथं चिकन आणलंय. चिकनवरनं मीठ टाकून घेतलंय मी, कारण की चांगलं धुवून निघत आहे म्हणून चिकन. तर बघू शकतात तुम्ही, जवळजवळ अर्धा किलो आणलंय चिकन. तर हॅलो फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं ओलं नारळ टाकलं होतं शेकायला आणि धने पण मस्त काळेसर भाजून घेतले. तर बघा हे असे, आणि पूर्ण मसाला पण घेतला आहे बरं का मी भाजायला. पण आता ह्याला तेल तर सुटलं आहे, पण थोडं टाकून घेऊ भाजून आपण. हा बघा, आज सगळाच मसाला टाकायचा आहे. हा बघा हे घेतलं आहे, त्याला मसाल्याचं काय म्हणतात त्याचं येईना मला, जावित्री. हा काही तेजपत्ता, हा काही मोठी इलायची, हा काही दालचिनी, हा का ह्या मिऱ्या थोड्याच घेतल्या त्या, हा बघा लवंगा पण, आणि हा काही हे थांबा, हा काही शहाजिरा आणि खसखस. मस्त सुगंध मस्त सुटला. ते लवंग उडून दिली, मिरी लवंग उडते ना. आणि आपल्याला हे कांदा पण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये, ते भाजून घेतलेला कांदा मी गॅसवर भाजून घेतला. तर त्याला पण आपण परतून घेऊ. तर भरपूर छान सुगंध सुटला. एका हाताने कॅमेरा धरते म्हणून मी मोबाईल काय समजत नाही. बघू शकता हा का सगळे मसाले टाकून झाले. हे जायचे शहाजिरा सगळे मसाला टाकला भरपूर. आता आपण काय करू, मी असं काढून घेते. वाव किती सुगंध सुटला ना, एकदम भारी. मेहनत करावं लागते फ्रेंड, तेव्हा येतं. लय वाढवं लागतं व्हिडिओ बनवायला. आणि काय कोण काय शेअर पण करीत नाही व्हिडिओ, काहीच नाही. परत आपण ठेवून घेतला तवा, गॅस वाढून घेतला. आता आपल्याला हिरवी मिरची टाकायची. मिरची सारखी उडत आहे. तर आपला मसाला पण टाकायचा बरं का घरचा, आणि मिरची पण टाकायची, कारण त्या मिरचीमुळं भरपूर आपल्याला. तर हा बघा मिरच्या भाजून पण घेतल्या. आता फोन आलता मला. हा का मिरच्या भाजून घेतल्यात. आता हे वाटून घेणार मी. हा का ह्या पाटल्यावर ह्याला आपण ह्याला धुवून घेऊ. मी इथं ठेवायला लागले मोबाईल. हा का एवढी मेहनत करावं लागते मला, आणि तुम्ही व्हिडिओला माझ्या थोडं पण लाईक करत नाही. बघा कशी मेहनत करावं लागते. हा काही मसाला घ्यायला लागले वाटून. बघा मिरच्या नंतर वाटणार मी. बाई एक जण असं शांत धर बरं मोबाईल, इथं हलवू नको वाटच तरी. असं हा का असं हलवू नको, शांत दिसतंय का हे दिसायला म्हणून.
बंद कर बरं 1 मिनिट. ह्याच्या खाली ना का टाक. हा का असं बारीक कसा कसा वाटलं ना म्हणजे भाजी पण छान होती. पाट्यावरला मसाला आहे ना वाटून भाजी खाल्ली ना एकदम भारी लागते छान. एकदा बघा करून कशी भारी लागते. बारीक ते झालंय. हा का आता मिरची टाकून घेते. मस्त सुगंध सुटलाय बघा फ्रेंड. तर हा का फ्रेंड आता ही कोथिंबीर वाटायची. अद्रक हा का हे अद्रक आणि हा का हे लसूण घ्यायचा किती हा का एवढा मस्त भाजी करणार. मग आता काय सांगावं तुम्हाला असे बोट चाटू चाटू कारण एवढी आता या भाजीला मेहनत गेली म्हणले होतं. पाटला नीट बसला ना.
लागलं का बोललो त्याच्यावर तिथे पुसले काय नाही. तर हा का आता काढते हे अद्रक लसणचं पेस्ट. हा का ह्याच्यावरच काढून मी काय करणार आता पातेल्यामध्ये टाकते. चला आता आपण तेल टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. कढई तापाय ठेवली आहे. हो का आणि हे आहे शेंगदाण्याचं तेल फ्रेंड. हो का हे बघा. असं नाही की थोडं टाकलं म्हणून लेमन टाकले. इथं चिकन घेतलं हे मस्त धुवून. हे इथलं वाटण घ्यायचं आणि टाकून द्यायचं आणि नंतर हे टाकायचं शिजल्याच्या नंतर. पण आताच नाही टाकायचं शिजल्याच्या नंतर, कारण आपलं मटण आपल्या गावाकडल्या पद्धतीने बनवायला लागलं ना आपण म्हणून. कोण आहे आदेश? हो का अद्रक लसूण टाकून घेतलं सगळं. तर आता आपण चिकन टाकून घेऊ. आता असा गावाकडे कांदा नाही टाकत काय नाही ते कसं करतात गावाकडे. अद्रक लसूण कोथिंबीर हळद मीठ आणि ह्याचं पाणी आटत तर ह्याला मस्त शिजू द्यायचं. तर आज त्या प्रकारचं चाललंय आपलं पण करणं. मीठ टाकून घ्यावं लागलं. फुल गॅस केला आहे मी ते. आणि हे काय करायचे मस्तपैकी आता त्याला पाणी आटोतर शिजवायचं. बघा फ्रेंड कसला सुगंध यायला. थांबा बघा फ्रेंड. वाव असं पाणी सुटतं आणि ह्याचा रस्सा पण छान पैकी लागतो. बघा 1 किलो आहे. मला वाटलं अर्धाच आहे पण 1 किलो आहे. पुन्हा एकदा झाकून घेतलं आणि आता पण उघडून बघू. आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. तर फ्रेंड एवढा टाईम लागतो व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही
साधं लाईक करत नाहीत. लाईक बघा मग, लाईक करीत नाहीत. शेअर तर लांबलीच गोष्ट राहिली ती. शेअर तर बघा सगळे पाहुणे आपले. आता इकडे भाजीचं पीठ भाजून घेतले. इकडं मटणाचा आवाज येतो मस्त चिकनचा. इकडं लाल मिरची पण घेतली. इकडं ह्याच्यामध्ये मसाला पण आहे. आणि इथं दुसरी पण मिरची घेणार त्याला टाकायला. म्हणलं आता हे फायनल झाल्यावरच आपलं पीठ मळावा. पुन्हा एकदा बघितला का आवाज केवढा यायला? करपला का काय बघू? नाही 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 तेल सोडलंय. तेल सगळं मसाल्याने आपण आपलं तेल सोडलंय. चिकननं पण तेल सोडलंय. मसाला तर नाही टाकला, पण चिकनचं तेल आहे आता हे उतरलंय ना. आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार. ते प्लेटमध्ये ठेवणार. तर आता इतकं तेल सुटले. आता सगळं पाणी आपलं ह्याचं. आता मी काय करणार, आता वरती पाणी ठेवणार. आणि आपल्याला हे मसाला काही तेलामध्ये भाजायचा नाही. हे बी असं टाकायचं आहे. तर भाजी आज नाही इतकी मन लावून केली ना काय सांगा. ह्याच्यावर पाणी टाकून ठेवायचं. तर मी घेतलंय पाणी टाकून प्लेटमध्ये. एवढं घेतलं जवळजवळ 1 तांब्या. आता होतंय गरम. तर पाणी गरम झालं का मी पाणी टाकायला लागले. ये तर हा बघ या परकट थोडं पाणी ठेवते. तर हा बघा हे पाणी आता टाकलंय मी. सगळं झालंय. तर आता आपण हा बघा हे ह्याच्यात टाकून घ्यायला लागले. आपल्याला परतायचे नाही आता. हा का भाजी ये रेडी. मस्तपैकी आज हिरव्या मिरच्याची भाजी आहे फ्रेंड. आमची आई काय करायची, हिरव्या मिरच्याची भाजी करायची आणि आम्ही जेवायला बसायचं फ्रेंड. किती भाकरी खाल्ल्या आणि काय खाल्ल्या. नुसतं खायचं हवा का काय सांगावा. खरंच आईच्या हातचं खाणं वेगळंच असतंय ना फ्रेंड. माणसाला ना काय खरंच. तर हा का ह्याच्यात टाकून देते मी सगळं. तर हा का फ्रेंड आता भाजीमध्ये फायनली सगळं टाकलंय. पाणी टाकलंय मस्तपैकी. मसाला टाकला पूर्ण. लाल मसाला पण टाकला. आता आपण शिजायला ठेवली आता ही भाजी. आता मस्त उकळी येऊ द्यायची ह्याला. तर मी भाकरीची तयारी करते. तर हा बघा अशी उकळी फुटली आपल्यात चिकनला. हा बघा मस्तपैकी एकदम चरचरीत भाजी झाली. तर या तुम्ही खायला. हवा का बघा बघू शकतात. हो हे मस्तपैकी कमी गॅसवर शिजवलं. हो का हे